ज्ञानभरात प्रसन्न म्हणून काय म्हणतायत, ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, जो प्रेम की गंगा बहाते चलो, जो निर्धन है जो निर्बल है प्रभु है उसका प्यारा, प्यार के मोती लुटाते चलो, प्यार के मोती लुटाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो। अरे बाबांनो, मी दीक्षा देऊ नका, पण काय करा, मी लहानपणी दीपनगरला संत ज्ञानेश्वर पिक्चर पाहिलता. त्या जुन्या क्लब मध्ये शनिवार रविवार पिक्चर यायचा पडद्यावर. आणि आमचं साखर पिक्चर रोड जरासा खराब होता, मग आम्ही टायर पेटवत जायचे, टायर पेटवायचे आम्ही, टायर ते टायर पेटून जायचे भाऊ. तेव्हा काय बॅटरी घालून कशाचे लाईट भाऊ, असे टायर पेटून जायचे. रविवारी मग तो हा पिक्चर पाहता, संत ज्ञानेश्वर, भक्त प्रल्हाद. आणि मी लहानपणापासून माझ्या आईच्या पुण्याने मला माड असल्यामुळे आवडायची. तिच्यातलं गाणं आहे, त्या पिक्चर मधलं गाणं आहे बरं हे. ज्ञानोबाला भिक्षा मागायला जायचे आणि मला वाटतं त्यांनी दरवाजा राहायचे नाही का, भिक्षा कोणी दिली नाही, दगड मारायला, चिखल मारावा, माती टाकावी, दरवाजा बंद केला. ज्ञानोबा आहे तसेच घरी परत आले. जोडी ज्ञानोबाला थोडासा राग आला, आता राग आला ज्ञानोबांना, जोडी बाहेरच टाकली आणि तन झोपडीमध्ये गेले. झोपडीची ताटी बंद केली. ताटी समजते ना काय, दरवाजा, हा ताटी, दरवाजा, अजून कवाड, अजून दार, अजून झोपाटा. हा झोपाटा बरोबर आहे भाऊ. झोपाटा पहिले खायला काय राहायचं, झोपाटा नाही का येत, किंवा आताच्या भाषेत कुंपण, तो बंद केला. माऊली आतमध्ये बसले, ध्यानस्थ बसले माऊली. मुक्ताबाईने पाहिलं, दादा काहीतरी जोरात आल्या, संतापात रागात दिसतंय. जोरात येऊन काका दादा आतमध्ये गेले, ताटी दरवाजा कुंपण बंद केलं आणि आत बसले. मुक्ताबाई गेल्या, हाक मारते, दादा ज्ञानदा, ए ज्ञानदा, अरे दरवाजा उघड, ताटी उघड, ताटी उघड. नाही उघडत. बारीकीचं पण पाहते मुक्ताबाई. दादा, ए दादा, अरे मी तुझी बहीण आहे लहान, मुक्ताय मी, माझ्यात प्रेम करतो ना तू, मला सांभाळलं तू आई गेल्यावर. दारू उघड दादा, बोल ना रे माझ्याशी, दादा बोल बरं, मला रडू येत आहे दादा. माऊलीने डोळे उघडले. मुक्ते काय म्हणते, दारू उघड. नाही उघडणार. का नाही उघडणार? नाही, या जगाला मला तोंड दाखवायचं नाही, आणि या जगाचं तोंड मला पाहायचं नाही. आणि या जगाच्या कल्याणाकरता आपला अवतार आहे. हे जग दुरुस्त करण्याकरता आपण अवतार घेतला. आणि आपण वैकुंठातले लोक, पण यांच्याकरता खाली मृत लोकात आलो. यांचा उद्धार व्हावा, यांचं कल्याण व्हावं, यांचं चांगलं व्हावं, याकरता माऊली मी, तुम्ही अवतार घेतला. पण मुक्ते, या लोकांनी काय दिलंय आपल्याला? दगड, चिखल, माती, संन्यासीची कार्टे. त्या बहिणामेचा अभंग आहे. काय ते अभंग? माझी मुक्ताई मुक्ताई 6 वर्षाचं लेकरू, सांग देव योगी याने मानल रे गुरु. बहिणाबाईच्या अभंगाचा तुम्ही रोज माझ्या मोबाईलवर येता होते. हा आता जास्त सांगत नाही, कारण वेळ आपली चालली. मला पहिल्याच अभंग बोलायचं की कीर्तन संपायच्या. पुढच्या वर्षी कोणी सप्ताह गेला तर हाच अभंग घेऊ. या भागात जागृत हनुमान मंदिरावर 2 वर्ष मला फोन येतो. आमच्या जो नियोजन ऐकतात
आमच्यातून नियोजन करतात आणि आमचं कीर्तन बी घेत नाही, फक्त आम्हाला विचारतात ठल विढाल. लक्ष्मण महाराज तर माझं कीर्तन घेतलं, नाव नाही सांगत मी आता. लक्ष्मण महाराज तर माझं कीर्तन घेतलं, सगळं घेतलं. काय केलं याही वर्षी मला फोन आला, काकडा विचारला, मला भागवत बी विचारलं, कलाकार विचारलं, सगळंच झालं. नंतर फोनच नाही. जागृत हनुमान मंदिर आता सप्ताहाला तुमचा ठल विठाल विठाल. आम्ही तर जग फिरतोय, यांना माहितच आहे. हे गडी माझ्या बरोबर बरेच वेळ येतात, ठीक आहे. चला, नाही बघते आम्ही दरवाजा नाही उघडणार, या लोकांना तोंड दाखवायचं नाही आम्हाला. नानदा, तू कोण आहे? तू कोण आहे? कोणा रागव तुझं? बघता बी आता काय झाल्या रागवल्या. कोण आहे तू? अरे तुझं वर्णन नामदेवरायांनी केलं. ज्ञानराज बाजी नाथ पारतपणे करणार आहे. अरे जनबाई म्हणते ज्ञानाचा सागर ज्ञानेश्वर मंगल मुनी सेवा करी दासी जली. जनबाई वर्णन करते. अरे ब्रह्मादिका तुबा ओळंगाने, ब्रह्मादिका सारखे तुमच्या बाल लोंढणी येतात. ज्ञानोबा तुम्ही कोणाला रागवतात? जग कल्याणाकरता लोकांचा मला वारसा घेऊन तुम्ही इथं आलात, जगाला रागवतात तुम्ही. हा, तुम्हाला नाही कळत? तुम्ही पुरुष आहे का महापुरुष आहे? तुम्ही पुरुष नाही आहे, तुम्ही पुरुष महापुरुष आहे. ती मानव नाही आहे, तुम्ही महामानव आहे. तुम्ही देव नाही, तुम्ही ज्ञान देव आहात तुम्ही. आजच्या संतांमध्ये कोण आहे? ज्ञानदेव वैष्णव विठ्ठल मुक्त ज्ञानदान तुम्हाला वैष्णव म्हटलेला मोठा. आणि असं वैष्णव आहात तुम्ही. आणि सांगू तुम्हाला, अरे बाबा नामदेवराय तुम्हाला योगी म्हणतात. योगी तुम्हाला काय म्हणतात? नामदेवराय. मग योग्याचा स्वभाव आहे का तुम्हाला? योगी कसा आहे सांगू? मग ज्ञानोबा म्हणतात मुक्ते. खरं सांगू? सांग बरं कसा आहे योग्याचा अधिकार? अभंगाचा पहिल्याच्या योगी पवन मनाचा, 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 योगी पवन मनाचा,
काय योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा पहिल्यावर बोलतो आणि शेवा संपवतो. सगळे हात मोकळे करा नाहीतर भगवंताचं नामचिंतन. विठोबार कुमारी 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 5 मिनिटं घेतो. हा बरं असे माणसं पाहिजे म्हणजे बॉ लंबा का व्हायला. योगी पावन मनाचा शाही अपराध जनाचा. आता मला असं वाटतं सांगतच बसवा सांग जास्त असं मला वाटतं बरं का. लोकांनी दुरुस्त व्हावं सुधरावं हेच क्रिया आहे महाराज. नाही तर काही नाही महाराज. माझ्या अंतकरणात काही भावना नाही. आणि म्हणून मी घरोघरी जाऊन गीता शिकवतो का घरातल्या महिला दुरुस्त झाल्या की पती दुरुस्त होतो. व दीपनगरचे अर्ध्या लोकांनी दारू आणि मटण बंद केलं. इतकी गीता मी दीपनगर हे ताई बसले आहेत. हा अस्सल खाना दीपनगर म्हणजे अस्सल खाणार आहे होतं. हे मी शेवाळा जात आहे कारण भीतीजवळच कचाकच होते. पण आमच्या महिला यांनी गीता शिकल्या अस्सल खाणारे माळकरी झाले. गीता घरात आहे ना कारण गीता इज द बेस्ट ग्रंथ इन दिस वर्ल्ड. सामान्य ग्रंथ पण आपल्याला नाही कळत आहे. आपण फालतू पैसा खर्च करतो. हा अरे गीता सामान्य नाही महाराज. अरे इतका माझी भावना आहे मला गीता मंदिर बांधायचं आहे. जोमारे जागा घेतली एक ठिकाणी पण ते कमी पडते. अजून जराशी मोठी जागा पाहिजे मला. कमीत कमी 3-5 हजार स्क्वेअर फूट जागा असली ना. कुणी दान देत असेल तर दान तरी दे. माझ्यासाठी नाही आहे. शपथ आहे गंमत नाही आहे. घेतली मी जागा कमी पडते. 3,000 स्क्वेअर फूट जागा येते. अजून 2,000 पाहिजे. 5,000 असली ना तर मंदिर बांधायचं आहे मोठं. हा ओपन बेस नको. तिच्यामध्ये अर्धे लोक घालता ढाला विढाला. आमच्या पोलीस नगरमध्ये खूप प्रयत्न केला पण त्या लोकांनी जमून दिलं म्हणजे. तिथं गैरा मोठा ओपन बेस आहे. आपलं विठ्ठल मंदिर झालं आता मी 10 वर्षापूर्वी तिथं प्रयत्न केला. चला जाऊ द्या असेल तर काही हरकत नाही कारण का मंदिर बांधायचं आहे. आणि मला वाटतं मंदिरावरती गीता कोरायची आहे. माझ्याकडे पैसे द्यायला भरपूर लोक तयार आहे. अजून घेतलेली नाही का अजून जेव्हा तयार होईल त्याचे बघू तर काय होतं. या जन्मात नाही झालं तर पुढच्या जन्मात नक्कीच होईल तरच मरीन. पुढच्या जन्मात म्हणजे या जन्मात मरणार नाही कमी. अरे असं कसं ह्या जन्माची गोड सांगतोय. जवळचा तर त्याला मला दे जागा. गीता माता नाव त्याचं नाव देऊ आपण तिथं नाही का. भव्य देव गीता मंदिराची इच्छा माझा संकल्प आहे महाराज. परंतु काय करावं मी जरा गरीब पडतो थोडंसा नाही का. परंतु भगवंताची इच्छा असेल कारण माझे एक वाक्य आहे माझ्या गाडीवर लिहिलंय मी. तैसा वाग्यलास विस्तारू गीता त्याची विश्वभरू आनंदाचे आवारू मांडू जगा. या जगामध्ये घरोघरी गीता करायची इच्छा आहे. हिंदू धर्म स्थापन झाला. लहानपणापासून हिंदू धर्म स्थापन झाला पाहिजे. सर्वांना परमार्थाची आवड झाली पाहिजे. सनातन वैदिक धर्माचे छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानोबा आहे ओ तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज आमचे झेडूजी महाराज या लोकांना माहीत पडलं पाहिजे. भागवत रामायण गाथा या लोकांना कळलं पाहिजे. वारकरी पंथ कळला पाहिजे. ही इच्छा आहे महाराज. तसं काहीच इच्छा नाही. त्याच्यामध्ये माझा लाभ मला पैसा अजिबात काहीच इच्छा नाही. फक्त गीता आणि त्याचं धर्म ज्ञान लोकांना प्राप्त व्हावं हेच करतायचा. योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. ज्ञाना तुम्ही योगी आहात ना. हो मग योगी काय करतो. अरे योगी मनाचा कोण आहे पावन आहे. पावन म्हणजे पवित्र आहे. मग जो पवित्र आहे तो रागवतो नाही. एक सांगू तुम्हाला
योगी आहे, काही पावन नाही. काही पावन आहे, योगी नाही. काही योगी नाही, पावनही नाही. काही योगी आहे, पावन आहे, त्यातलं तुम्ही आहे. हा, त्यातलं तुम्ही आहे माऊली. हा, जगामध्ये योगी भरपूर असतील हो. आमचे भगवान शंकर परमात्मा योगी आहे, पण बद्दा गरम आहे. शंकर परमात्मा योगी आहे जगातला, पण इतका गरम आहे, इतका गरम आहे, भयान गरम आहे. मग तसे तुम्ही आहेत का? आणि योग्याला माहिती तुम्ही जी योग्याची संपदा त्यागाची शांती. योग्याची संपदा योग्याची संपदा त्यागाची शांती. योग्याची संपदा त्यागाची शांती. मेलोकी कीर्ती सोहळा मारा. योगाचं वैभव काय आहे? त्याग आहे. योगाचं वैभव काय आहे? शांती आहे. आणि तुम्ही काय झालात? तुम्ही गरम झालात. म्हणून पवित्र म्हणायचं असं म्हणायचं. कारण योग कोणा माहित आहे? हे आमच्या माऊल्या गीता शिकलं. आगा योगी जो म्हणीचे तो देवाचा देव जाणी दे, तो सर्व सुख माझे चैतन्य तो. माऊली म्हणतात योगी माझं अंतःकरण आहे. योगी शब्द माहिती मला, त्याच्यामध्ये योग युंज शब्द, युंज युंज युंजती म्हणजे जोडतो. जो देवाकडे नेतो तो योगी, देव आपल्याकडे आणतो तो योगी, दोघांमध्ये जो राहतो तो योगी. मग देवाकडे तुम्ही जगाला नेत आहे, या जगाला तुम्ही देवाकडे नेत आहे, दोघांचं नातं जोडणार तुम्ही आहात. मग तुम्ही जर योगी आहात तर मग असं गरम का? असं गरम का? पवित्रपणा असावा. आणि जो योगी पवित्र नाही त्याला योगीच म्हणता येत नाही. ठीक आहे, चला मला संपवायचंय. म्हणून योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा. आणि ज्ञानबा अंतर यदा कदाचित जर तुम्ही जास्त रागावले, थोडक्यात 5 मिनिटात जर तुम्ही रागावला, मग तुम्ही योगी आहे ना, मग योग्यामध्ये अग्नी जास्त असतो. चांगला आहे का? योगी जर भडकला भाऊ तर जग काय करी? भस्म करी. मग मला सांग, योगी तुम्ही गरम आहात, तुमच्यामध्ये अग्नी आहे, आणि जग पहिलंच गरम आहे का? या जगामध्ये 3 ताप आहे. कोणते? हे म्हणते याचं का खै पेटलं? हे जग होरपडलेलं आहे हो भाऊ. तुमचे 3 ताप आहे, आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक. मी या 3ही तापान तुम्ही काय झाले? होरपडलेले. मग तुम्ही होरपडलेले आहेत आणि अजून तुमचा जर ताप असेल तर जग मरेल ना. मग तुम्ही काय का? होरपडलेल्या जीवावर तुम्ही काय करा? तापलेल्या जीवावर तुम्ही शांत व्हा आणि पाणी टाका अभंगाच्या दुसऱ्या चरणात.
विश्वरागे झाले वंती संती सुखे व्हावे पाणी. संतांनी काय व्हा? पाणी व्हा. संतांनी तापू नये. लोक किती जरी बोलले, शब्द शस्त्र झाले क्लेश. तिसरं चरण संती मानावा परेश. टाईम संपला आपला. संत लोक किती वाईट बोलले म्हणून काय आपण आपला संत तो सोडावं. आता लोक आम्हाला खूप बोलतात, काय महाराज महाराज लोकांची तर मजा आहे. तुमचं शेलग्न ये ना इकडे. मी तो रोजच बोलतो इकडे ये ना. हा इकडे येत नाही, हा इकडे. आणि आमचं त्याला सण होत नाही. अरे देवाचं चिंतन कर येड्या. अरे भगवान परमात्मा आहे. आणि लोक कोणाला बोलता नाही महाराज? हो सगळ्यालाच बोलतात लोक. द्रौपदी मातेला बोलले, सीता मातेला बोलले, कुंती मातेला बोलले, सगळ्यांनाच बोलले. प्रभू रामचंद्राला बोलले, कृष्ण भगवंताला बोलले, कोणाला बोलले नाही. पण ज्ञानवरांना किती बोलले. पण ज्ञानवर म्हणून काय करा, शब्द शस्त्र झाले क्लेश. या लोकांचा तो शब्द. अरे सगू खराब लोकांशिवाय मला वाटतं चांगलेली किंमतच नाही आहे. मला सांगा, हे खराब नसते तर ज्ञानवरांच्या तोडून पसादा निघलं असतं. म्हणून ह्या खराबामुळे संतांची किंमत आहे. प्रमुख शब्द शास्त्र झाले क्लेश. लोक बोलू द्या. मला सांगा, लोक दारुड्याला बोलतील का कीर्तन करायला बोलतील? मंडळी झोपताय तुम्ही? लोक दारुड्याला बोलतील का कीर्तन करायला बोलतील? अनिल भाऊ कीर्तन करायला बोलतील म्हणतो, आणि आमच्या नदीला म्हणतो हा काय केली, याला माहिती हा काय केली, हा काही करणार. आम्हाला अनुभव आहे ना. मला तर खूप अनुभव आहे. हा नाही का? अरे गल्लीपासून दिल्लीपर्यंत लोक त्रास देतात महाराज. पण काही नाही, कारण माझा संरक्षण मंत्री इतका पक्का आहे. तो तू घाबरू नको, मी याचा काटा काढल्याशिवाय काटा काढणार जाऊ दे बरं येतो. म्हणून शब्द शस्त्र झाले क्लेश. संती मानावा उपदेश. शेवटचं त्यानं बोलतात, माऊली काहीच करू नका, निवांत बसा. तुम्ही ज्यांचा रागावत आहे हे कोण आहे? जग आहे. तुम्ही कोण आहे? जगातलेच आहे ना. मग हे जग आणि तुम्ही वेगळे आहे का? हा कापड आहे. शेवटचं बोलतो, सुंदर बोलतात आहे. हे शेवटचं बोलतो, हे कापड आहे. यात काय आहे? धागे. धागे आहे फक्त. मग याला कापड कसं म्हणतात? अरे कापड नाहीच आहे. हा काय आहे? आडवा धागा, हा कापड आहे ना. माता मला सांगा, याला तुम्ही कापड म्हणताय बरोबर आहे. या कापडांना म्हटलं धाग्याची गरज नाही. कापड शिल्लकच नाही. मला सांगा, अरे जग जे आहे, हे विश्व जे आहे, हे विश्व जे आहे हा पट आहे. हे विश्व जे आहे हे पट आहे. आणि जीव जो आहे हा धागा आहे. हे जीव काय आहे? धागे. धागे 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 म्हणून काय झालंय? विश्व आहे. मला सांगा माऊली, या विश्वातले जर हे बाहेर काढले, हे धागे जर बाहेर काढले, हे जीव बाहेर काढले, तर मला ते विश्व शिल्लक राहील. जसे धागे बाहेर काढल्यावरती कापड शिल्लक राहत नाही, तसं हे विश्व जे आहे हे ब्रह्मपट आहे. हा काय पट आहे? ब्रह्मपट आहे. मग या पटामधून माऊली तुम्ही जर बाहेर निघाले तर शिल्लकच राहत नाही. एकच आहे माऊल्याचं सगळं सोडा आणि दरवाजा उघडा अभंगाच्या शेवटच्या. विश्वपट ब्रह्म दोरा. 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 विश्व
विश्वराजे झाले वने विश्वराजे झाले वने देव उघडला ज्ञानेश्वरा काटे उघडा ज्ञानेश्वरा ईश्वराजे झाले वने ईश्वराजे झाले वने संते सुखे व्हावे पाणी संते सुखे व्हावे पाणी संते सुखे व्हावे पाणी संते संत सुखे व्हावे पाणी संत सुखे व्हावे पाणी संत सुखे व्हावे पाणी संते सुखे व्हावे पाणी संते सुखे व्हावे पाणी ईश्वराजे झाले वने ईश्वराजे झाले वने विश्वपट ब्रह्मगोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा माऊली. कीर्तन संपलं माऊली. आता रागवणं सोडा. ताटी दरवाजा वाड उघडा बाहेर या. मला वाटतं ज्ञानोबरांनी मला वाटतं दरवाजा उघडला आणि मुक्ताबाईला मिठी मारली. अशा सुंदर ताटीच्या महाराज. पुन्हा शुद्ध मार्ग धरा, मन मोकळे करा, चिंता क्रोध मागे सारा, आशा क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वर. असे 13-14 अभंग आहे. म्हणून तुम्ही घरी जा. ताट्याच्या रंगाचा धारडे सेवा भगवत चिंतन करतो. बोलण्याच्या ओघामध्ये कधी कधी माणूस उपदेश करत असताना संताच्या प्रमाणावरती कधी कधी एकदम मला वाटतं कधी कधी आवेशाने बोललं जातं. माझ्या बुद्धीचे दोष असतील, बरोबर असेल तर माझ्या गुरुदेवांचं आहे. सर्वांच्या अंतकरणात भगवत भावना प्राप्त व्हावी हेच एक प्रार्थना करतो. आणि आमचे राजेंद्र भाऊ गुरुधर बंगाळे नाही का, यांना दीर्घ आयुष्य प्राप्त हो आणि यांचे 75 वर्ष साजरे हो. त्याला अमृत महोत्सव म्हणतात नाही का. परंतु 75 वर्षपर्यंत यांचं आरोग्य निरोगी राहावं आणि त्यांच्या पश्चात त्यांचं कुटुंब यांना सद्भावना देतो. टाडकरी व्हा, माडकरी व्हा, वाडकरी व्हा. गीता भागवत रामायण वाचा, गळ्यात तुळशीला पवित्र माळ धारण करा, एकादशी व्रत करा, रामकृष्ण मंत्र म्हणा आणि सप्त्याला सहकार्य करा. कुठे असो सप्ताह आपलाच असतो. असो धनेश्वर अर्पण करून या ठिकाणी संपवतो. की शोभा साली से होती है और कीर्तन की शोभा ताली से होती. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली बोला ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. बोला
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली देवा पुढे उत्तरे नाही उच्चारीला जिकार म्यामुला तुका मने ज्ञानेश्वर राखा पाया पैकी करा ज्ञानदेव तुकाराम